शिक्षक सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न। सिद्धेश्वर विद्यालय यावली तालुका मोहोळ येथील मुख्याध्यापक वाकळे सर, सहशिक्षक शिंदे सर, इंग्रजी विषय शिक्षक जगताप सर, लिपिक कारंडे सर यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळा रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी नितीन दळवे यांच्या हॉटेल यावली येथे सकाळी 11 वाजता संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कदम सर होते। पोलीस निरीक्षक अलिबाग परशुराम कांबळे हे प्रमुख अतिथी होते। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली। दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। शाळेचे दिवंगत सहशिक्षक ढेरे सर यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली। गोकर्णा आडकर, नीता सिरसट, सारिका आडकर यांनी सुमधुर आवाजात इतनी शक्ती हमें देना दाता या प्रार्थनेचे सादरीकरण करण्यात आले। उपस्थित सर्व शिक्षकांचा सपत्नीक सत्कार विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या शुभ हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक अलिबाग यांचा सत्कार विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कदम सर आणि वाकळे सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी अमर गुरव, नागेश दळवे, प्रवीण दळवे, सिद्धेश्वर जाधव, नारायण बनसोडे, प्रवीण शिंदे, मुकुंद चेंडगे, भारत सुरवसे, अभिजित दळवे, बालाजी कवडे, प्रवीण शिंदे, हर्षा दसाडे, वैशाली राऊत, संध्याराणी दळवे, सारिका दळवे, कांचन दळवे, निलिमा दळवे, सारिका पाटील, धर्मराज चव्हाण, परशुराम कांबळे या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला। अतिशय प्रेरणादायी विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले। शाळेतील अनेक गमती-जमती सांगितल्या। यश मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी, सकारात्मक विचार, सातत्य, चिकाटी हे गुण यश मिळवण्यासाठी अंगी असणे आवश्यक आहे, असे विचार परशुराम कांबळे यांनी व्यक्त केले। या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यास 250 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या। संपूर्ण सभागृहात शालेय वातावरण तयार झाले होते। या कार्यक्रमात सोलापूर, पुणे, मुंबई येथून माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या। यावेळी इंग्रजी विषय शिक्षक जगताप सर, मराठी विषय शिक्षक मुसळे सर, कुलकर्णी सर, शिंदे सर, माजी मुख्याध्यापक वाकळे सर, लोहकरे सर यांनी शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी करत असलेले प्रयत्न सांगितले। कार्यक्रमाचे अध्यक्ष कदम सर यांनी शाळेतील जुन्या आठवणी सांगून कार्यक्रमात रंगत वाढवली। बहारदार अशा या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन पुणे येथील गणित शिक्षक धर्मराज चव्हाण व इंग्रजी विषय शिक्षिका शुभांगी दळवे यांनी अतिशय सुमधुर आवाजात केले। शेवटी जाधव मॅडम यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले। कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेहभोजनाची मेजवानी विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आली। असा रंगतदार कार्यक्रम 3 वाजता संपून पुन्हा एकमेकांना भेटण्याचे ठरवून निरोप घेण्यात आला। हा सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी शुभांगी दळवे, धर्मराज चव्हाण, सोमनाथ जगताप, नितीन दळवे, इन्नूस मनेरी, सोमनाथ माळी, विशाल दळवे, विशाल गुरव, निलिमा दळवे, सचिन पवार, बालाजी कवडे, महादेव गवळी, प्रशांत गवळी, नारायण बनसोडे, संतोष बनसोडे, शरद दळवे, दत्तात्रेय भवर, राहुल जाधव, प्रमोद कांबळे, रोहन दळवे, पंकज दळवे, सिद्धेश्वर जाधव, शहाजान मनेरी, गणेश मते, रोहन राऊत, तानाजी शेळके, आनंद पाटील, जगन्नाथ माने, आर्यन मुसळे, महादेव लोकरे,
अविनाश जगताप यांनी प्रयत्न केले. धनंजय दळवे यांनी आर्थिक हातभार लावून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमात 50 विद्यार्थिनी व 200 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये: नीट नेटके सूत्रसंचालन, स्टेज व स्पीकरची सर्वोत्तम व्यवस्था, वेलकम परेड अविस्मरणीय, कार्यक्रमाची उत्तम अंमलबजावणी, शाल, साडी, पुस्तक, हार, बुके यांची मुबलक व्यवस्था, हॉटेलची उत्तम व्यवस्था, मंडप आकर्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनीकडून शिक्षकांचा सपत्नीक सत्कार, जगातील दुर्मिळ उदाहरण, भोजन व्यवस्था रुचकर व स्वादिष्ट, कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन, प्रत्येकावर योग्य जबाबदारी सोपवणे, परशुराम पोलीस गणवेशात येणे हे मुख्य आकर्षण ठरले. आकर्षक कार्यक्रम पत्रिका, फोटोग्राफरची उपस्थिती, प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन उत्तम, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, हॉटेलची उत्तम व्यवस्था, स्वागत गीत उत्तम, स्टेज व्यवस्था उत्तम, मान्यवरांच्या सत्काराची व्यवस्था सर्वोत्कृष्ट, मनोगत व्यक्त करण्यास पुरेसा वेळ, बैठक व्यवस्था उत्तम,